तुम्हाला ह्या वचनावरून सांगणार आहे. तुम्हाला एवढ्या दिवसामध्ये एक गोष्ट समजली असेल की आपण देवाचं वचन घेऊन त्यानुसार जे वचन सांगते ते ऍक्सेप्ट करून आपण चालतोय. वचनाने आपल्याला जे दिलंय, जे आपली ओळख आहे, जी आयडेंटिटी आहे, त्यामध्ये आपण चालत आहे. म्हणून कुठलीच गोष्ट आपण वचन सोडून करत नाही. कारण बायबल सांगतं मनुष्याचे मनचे विचार ना पाश करणारे, पाशात अडकवणारे, मोहात अडकवणारे आहेत, परंतु परमेश्वराच्या योजना आपल्या हितासाठी आहेत. प्रेज द लॉर्ड. मी जे विचार करते ते माझ्या नाही का लिमिटेड माइंडने, मर्यादित मनाने, मला हे चांगलं वाटतं, मला ते पाहिजे, नाही मी हे केलं तर मला बरं वाटेल, मी ते केलं ना तर मला का मला खूप छान वाटेल, मग मी खूप काही करेन, म्हणजे आपल्या योजना जे आपल्या बुद्धीला दिसतंय, जे आपल्यासाठी आहे, सगळ्या गोष्टी स्वार्थी गोष्टींवर अवलंबून आहे. वी आर व्हेरी सेल्फिश. ओके, ऍज अ ह्युमन वी आर सेल्फिश. ओके, परंतु बायबल सांगतं की कित्येक वेळा आपण अशा गोष्टींमध्ये अडकतो की तात्पुरतं आपल्याला वाटतं हे चांगलंय, त्या वेळेसाठी आपल्याला वाटतं हे चांगलंय, पण त्या गोष्टी भविष्यामध्ये किंवा पुढे जाऊन आपल्यासाठी चांगलेच असतील असं नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की माझे विचार, माझे संकल्प हे तुमच्या हिताचे आहेत, माझ्या योजना तुमच्यासाठी चांगल्या आहेत. दॅट्स वाय व्हेनेवर वी आर प्रेइंग वी आर टेकिंग द वर्ड ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा इथे योहान याचा पहिला अध्याय आणि वचन काय सांगतं, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता. प्रेज द लॉर्ड. पण उत्पत्तीचं पुस्तक जर आपण उघडलं, पहिला अध्याय उत्पत्ती, ओके, त्याच्यामध्ये काय दिलंय, जेनेसिस चॅप्टर 1 वर्स 1, उत्पत्ती 1:1 मध्ये देवाचं वचन काय सांगतं, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. इकडे सांगते प्रारंभी आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, इकडे म्हणते प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे झाले ते त्याच्या वाचून किंवा त्याच्याशिवाय झाले नाही. मग नक्की काय आहे, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली की प्रारंभी देवा नाही का शब्द होता, काय होतं काय नक्की. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगते, योहान जे सांगतोय ना, परमेश्वर निर्मिती करण्याच्या आधीच्या गोष्टी सांगतोय. प्रेज द लॉर्ड. आणि उत्पत्तीचं वचन आहे ना, ते उत्पत्ती कुठून झाली आहे, परमेश्वराने क्रिएशन कुठून केली आहे, जेनेसिस सुरुवात कुठून झाली त्याविषयी सांगते. ओके, सो उत्पत्ती किंवा निर्माण करायला परमेश्वराने सुरुवात केली तर प्रारंभी काय होतं, आकाश आणि पृथ्वी. आकाश ऍक्च्युअली हेव्हन्स अँड दी अर्थ. ओके, आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. बट बिफोर दॅट, आकाश आणि पृथ्वी निर्माण करण्यापूर्वी काय होतं, हालेलुया. त्याचं उत्तर योहान त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये देतो. प्रारंभी म्हणजे हे आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तिकडून काय सुरू झालं, टाइम लाईन सुरू झाली. त्याच्या आधी वेळ नव्हता, त्याच्या आधी ह्या गोष्टी नव्हत्या. सो परमेश्वराने काळाची सुरुवात, वेळेची सुरुवात केली, तेव्हापासून काय आहे, आकाश आणि पृथ्वी. ओके, परंतु त्याच्या आधी काय होतं, पृथ्वी घडवायच्या आधी काय होतं, आकाश निर्माण करायच्या आधी काय होतं, शब्द होता. हालेलुया. बायबल सांगतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. दोन वेळा सांगतो योहान, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता आणि तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून म्हणजे शब्दा वाचून झाले नाही. प्रेज द लॉर्ड. द वर्ड ऑफ गॉड सेज whatever is created, everything that is created through the word of God. Whatever is created, it is by the word of God. Hallelujah. Nothing is created without the word of God. Hallelujah. वचनाशिवाय काहीच निर्माण करण्यात आलं नाही. याचा अर्थ उत्पत्तीच्या पुस्तकात आपल्याला माहितीये परमेश्वराने आकाश पृथ्वी निर्माण केली आहे. पहिला आणि दुसरं वचन जे आहे, ओके, पहिला अध्यायाचं पहिलं वचन आणि दुसरं वचन याच्यामध्ये युगानुयुगाचं अंतर आहे. परमेश्वराने जर प्रारंभी पृथ्वी बनवली, पृथ्वी आकार विरहित, अंधारात असलेली, काहीच आकार उकार नसलेली, असं परमेश्वर बनवेल. सुनसान पडलीये, ओसाड पडलीये, जलनिधीच्या पृष्ठभागावर नाही का परमेश्वराचा आत्मा तळपतोय, अशी पृथ्वी परमेश्वर बनवेल. याचा अर्थ की काहीतरी तिकडे घडला आहे. प्रेज द लॉर्ड. जी पृथ्वी आपण दुसऱ्या वचनामध्ये पाहतो, उत्पत्ती पहिला अध्यायाचं दुसरा वचन, की पृथ्वी आकार विरहित आणि शून्य होती, ती पहिल्या वचनातली पृथ्वी नाहीये. पहिल्या वचनामध्ये ज्यावेळेस परमेश्वराने पृथ्वी बनवली, खूप सुंदर, योग्य, परिपूर्ण अशी होती. परंतु काहीतरी गोष्टी झाल्या, काहीतरी घडलं, कुठल्या तरी गोष्टी झाल्या, कुठल्या तरी पतन झालं, काही युद्ध घडले. ह्या विषयी आपण नाही का खूप डिटेल मध्ये शिकूया, कारण ही गोष्ट नाही का 30 मिनिटाच्या सेशन मध्ये नाही शिकवू शकत. आणि त्याच्यानंतर काहीतरी झाल्यानंतर म्हणजे वादळानंतरची शांतता जी असते ना, ती शांतता आहे दुसऱ्या वचनामध्ये. काहीतरी वादळ येऊन गेले, काहीतरी गोष्टी घडल्यात, म्हणून तर पृथ्वी पाण्याखाली आहे.
कुठला तरी वादळ, कुठला तरी पूर, कुठला तरी महापूर तिकडे आले, काहीतरी झाले आणि बायबल सांगतं पृथ्वी पूर्ण पाण्याखाली होती आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर परमेश्वराचा आत्मा तळपत होता. याचा अर्थ पहिल्या वचनातली पृथ्वी परिपूर्ण होती, दुसऱ्या वचनातली पृथ्वी ओसाड पडलेली आहे आणि तिकडे परमेश्वराचा आत्मा तळपतोय, काहीतरी झालंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो खूप अंतर आहे याच्यामध्ये, युगाचा अंतर आहे. हालेलुया. आणि इकडे योहान काय म्हणतो, पण त्याच्याही पूर्वी, पृथ्वीच्या पूर्वी, आकाश किंवा स्वर्ग हेव्हन्स बनवण्याच्या पूर्वी काय होतं, देवाचा शब्द होता. बायबल सांगतं शब्द देवाचा होता. ज्यावेळेस परमेश्वर होता, कुठली दृश्य वस्तू नव्हती, कुठली निर्मिती नव्हती, काही नव्हतं ना, त्यावेळेस परमेश्वराचा शब्द होता आणि तोच प्रारंभी देवासह होता. हा शब्द देवासोबत होता. प्रेज द लॉर्ड. आणि सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे झाले ते त्याच्या वाचून झालं नाही. ही पृथ्वी देवाच्या शब्दाने झाली, आकाशे देवाचा शब्द होता, निर्मिती देवाचा शब्द होता. ज्या वेळेस 3-4 वचन वाचतो की पृथ्वीच्या पृष्ठभागावर अंधार होता, परमेश्वराचा आत्मा तळपत होता आणि परमेश्वर बोलला प्रकाश हो. ज्या वेळेस परमेश्वर शब्द बोलला, तो शब्द निघाला, त्यावेळेस प्रकाश झाला. हालेलुया. सो शब्द त्याच्याशिवाय काहीच झालं नाही. आणि हा शब्द आहे ना, ह्याच्याविषयी अधिक स्पष्टीकरण योहान देतोय. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. हालेलुया, हालेलुया. येशूला देवाचा शब्द म्हणतात. इज द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय, सदाजीवी, सर्व काळ टिकणारं, जिवंत आणि सनातन राहणारं, कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. आणि ते वचन काय सांगते की तो शब्द देवासह होता, त्याच्याद्वारे सर्व काही झाले आणि जे झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन काय आहे, मनुष्य मात्राचा प्रकाश होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो प्रकाश कुठे प्रकाशतो, अंधारात प्रकाशतो. सो हा देवाचा शब्द, देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण ही घोषणा करतो, ज्यावेळेस आपण वचन घेऊन प्रार्थना करतो, ज्यावेळेस वचन प्रॉमिसेस आपण क्लेम करतो, ज्यावेळेस आपण प्रोक्लेम करतो, आपण घोषणा करतो, आपण त्या वचनाची कबुली करतो, त्यावेळेस काय होतं माहिती, बायबल सांगतं हे वचन जे आहे ना, काय आहे, हे शब्द काय आहे, प्रकाश आहे. हा प्रकाश कुठे प्रकाशतो, अंधारामध्ये प्रकाशतो. आणि हा जो काळोख आहे, हा अंधार आहे ना, तो त्या प्रकाशाला ग्रासू शकत नाही. हालेलुया. सो तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या संसारामध्ये, तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या इतर कुठल्याही गोष्टींमध्ये जिथे कुठे अंधार आहे, जिथे कुठे नाही का वाईट गोष्टी आहे, जिथे कुठे कमजोरी आहे, ज्या वेळेस तुम्ही ते वचन बोलता, ज्या वेळेस तुम्ही त्याची घोषणा करता, तो प्रकाश, ते वचन, तो शब्द अंधारात प्रकाशतो. हालेलुया. मनुष्य मात्राचा जीवन आहे असं दिलंय. आणि हा अंधार, ही कमजोरी, हे संसारातल्या अडचणी, हे आजार, हे फेल्युअर्स किंवा जे काही चॅलेंजेस तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या नात्यांमध्ये, घरामध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही राहता, त्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये आहेत, ते तो अंधार याला ग्रासू शकत नाही. कशाला, जो प्रकाश देवाच्या वचनातून मिळालाय. हालेलुया. एके ठिकाणी स्तोत्र संहितेमध्ये परमेश्वर काय म्हणतो माहिती, येस मी ते शोधते. देव म्हणतो की तू तुझा शब्द तुझ्या नावापेक्षा श्रेष्ठ केलाय. हालेलुया. Praise the Lord. Do you know the power of this word? बायबल सांगतं तुझ्या शब्दाने पृथ्वी स्थिर राहते, ती डगमगत नाही. तुझ्या शब्दाने हे अवकाश आहे ना, ते आजपर्यंत फिरतं. ह्या आकाशाला त्याची मर्यादा सोडता येत नाही. आपण आकाशाची मर्यादा कधीच पाहू शकत नाही, कधीच आपण ते शोधू शकत नाही. देवाच्या शब्दाने हे तारे, हे ग्रह सगळे स्थिर राहतात. समुद्र देवाने लादून दिलेल्या ना, त्या मर्यादेच्या बाहेर येत नाही. कितीही लाटा उसळू दे, कितीही भरती येऊ दे, परंतु पुन्हा तो परत माघारी जातो. सूर्य त्याचं नाही का रोजचं येणं आणि जाणं सोडत नाही. स्तोत्र संहितेमध्ये लिहिलंय की सूर्य एखाद्या महाप्रतापी राजासारखा आपला पोशाख, तेजाचा पोशाख घालून बाहेर पडतो, आपलं कार्य करतो, पुन्हा आपल्या जागेमध्ये जातो आणि निर्मितीपासून आजपर्यंत न चुकता तो त्याचं ते काम करत आहे. का? देवाच्या शब्दाने. हालेलुया. या सगळ्या गोष्टींवर नाही का देवाच्या शब्दाचं बंधन आहे, देवाच्या शब्दाचा सपोर्ट आहे, देवाच्या शब्दाचा आधार आहे. तुम्हाला माहित नाही देवाच्या शब्दामध्ये काय ताकद आहे. हालेलुया. ज्यावेळेस पवित्र आत्मा दाखवेल, आपण नाही का, कोणी आपल्याला स्वप्नाद्वारे काही गोष्टी दिसतील, आपल्याला विजन होईल, भविष्यवाणी करण्यात येईल, सगळ्या गोष्टी होईल. पण या सगळ्यामध्ये कशाची गरज आहे माहिती? देवाचा शब्द, देवाचं वचन. समजा
तुमच्या फॅमिलीमध्ये, समजा तुमच्या संसारामध्ये काही अडचणी, पती पत्नीमध्ये म्हणा किंवा घरामध्ये नाही का जे विवाहित आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी अडचण आहे, तुम्हाला माहितीये तुम्ही सांगून नॉलेज देऊन ती अडचण जाणार नाही, तुम्ही बोलून रडून प्रार्थना करून ती अडचण निघणार नाही. 4 दिवस तुम्हाला शांत गेल्यासारखे वाटतील, परंतु 5व्या दिवशी पुन्हा आहे तेच दिसून येईल. फिरून 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 तेच चक्र वर्षानुवर्ष तेच चालू राहील. पण ज्या वेळेस तुम्ही बायबल उघडणार, तुम्हाला माहितीये देवाने सगळं कार्य केलंय. आपल्याला माहितीये की देवाने कार्य पूर्ण केलं आहे. प्रभू म्हणाले हे पूर्ण झालं. आज तुम्हाला काही करायचं नाही तर तुम्ही पूर्ण केलेल्या देवाच्या कार्यामध्ये राहताय. पण एक मेहनत घ्यावी लागते. ती काय आहे माहिती? देवाची वचन शोधणं. समजा संसारात प्रॉब्लेम आहे ना, मॅरेज विषयी देव काय बोलतोय, पती विषयी देव काय बोलतोय, पत्नी विषयी देव काय बोलतोय, कोणती वचन देवाने नाही का संसाराच्या आशीर्वादासाठी दिलेत, ती वचन सगळी वचन लिहून काढा. तेवढी मेहनत घ्या आणि ती वचनाने तुमच्या संसारावर घोषणा करा. नाही फरक पडला तर सांगा. अडचण काय होते माहिती? मी आज घोषणा करते, समजा कोणाला पत्नी विषयी किंवा पती विषयी काही चेंजेस पाहिजे किंवा चांगल्या गोष्टी व्हाव्यात संसारात असं वाटतंय, सो वचन काढणार, घोषणा करणार, आज उद्या परवा बोलणार. ते वचन जे आहे ते आपल्या मुखातून ज्यावेळेस बोलतो, तुम्ही तुमच्या संसारावर, तुमच्या पत्नीवर, तुमच्या पतीवर तुम्ही प्रोफेसी करता, भविष्यवाणी करता. ओके, त्या गोष्टी बोलणार. आणि नंतर काय होतं माहितीये का? नंतर लगेच परत 4-5 दिवसात नाही का, नाही मनासारखं झालं, काही फायदाच नाहीये. मी प्रार्थना 5 मिनिटं 10 मिनिटं कदाचित 1 तास करते आणि दिवसभर हे असंच का केलं, तसंच का केलं, तुम्हाला कळतच नाही, तू तर वेडीच आहे, तुला समजतच नाही, तुझ्यासोबत लग्न करून चूक केली आहे, मी नाही का लग्न केलं नसतं तर सुखी राहिले असते, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं, माझ्यासोबत हे झालं, मी फसवला गेलो किंवा मी फसवले गेले किंवा माझं नाही का इकडे कोणीच नाहीये, कोणी मला समजून घेत नाही. दिवसभर किरकिर किरकिर किरकिर. प्रार्थना करायला बसल्यावर, प्रभू आमच्या संसाराला तू ब्लेस केले, तू आम्हाला फ्रुटफुल केले, तू आम्हाला आशीर्वादित केले, माझ्या पतीमध्ये देवा तुझा अनुग्रह, हे त्या गोष्टी सगळ्या बोलायला सुरुवात. ओके, परत दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर सकाळी प्रार्थना करणार, दिवसभर मग पुन्हा तेच रडणं, पुन्हा तेच कुरकुर, पुन्हा त्याच गोष्टी. मला सांगा, जे प्रार्थनेमध्ये आपण बोलतोय ते आपल्याच मुखाने आपण कॅन्सल करतोय की नाही? याकोब म्हणतो, एकाच झऱ्यातून गोड आणि कडू पाणी येईल का? एकाच मुखातून श्राप पण देता तुम्ही आणि आशीर्वाद पण देता, हे कसं काय शक्य आहे? या गोष्टी चुकीच्या आहेत. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगतं माहिती? इन क्राइस्ट यू आर मेड रायचियस. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आलं आहे. काय करण्यात आलंय? नीतिमान बनवण्यात आलंय, नीतिमान ठरवण्यात आले. मेड रायचियस असं इंग्लिश मध्ये लिहिलंय. सपोज प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सपोज आय हॅव दिस बुक. हे माझ्याकडे पुस्तक आहे. ओके, आणि हे पुस्तक मी बनवलंय, खूप मोठे पेपर घेतले, त्याला कट केलं आणि हे पुस्तक मी बनवलं. आय मेड दिस बुक, आय हॅव प्रिंटेड अँड एव्हरीथिंग. ओके, आता हे पुस्तक कोणी लिहिलंय? मी नाही लिहिलंय. ओके, हे आहे पास्टर ब्रदर जॉन्सन सिक्वेरांचं आहे. ओके, सो हे समजा हे पुस्तक मी लिहिलं आहे, तर मी लिहिणार, हे मी लिहिलं आहे, तर सगळीकडे हे पुस्तक कोणाचं? माझ्या नावाने ओळखलं जाईल. मी ह्या पुस्तकाला हा आकार दिलाय, ह्याच्यामध्ये हे प्रिंट केलं आहे, याच्यामध्ये मी वेगवेगळे शब्द लिहिलेत, ह्याच्यामध्ये जे आहे ते सगळं मी केलंय. सो आय हॅव मेड दिस बुक. हे पुस्तक स्वतःला बदलू शकतं का? आता नाही बदलू शकत, कारण मी ह्याला बनवलं आहे. हे पुस्तक आता मी पुस्तक नाहीये, मी पाणी आहे, मी नाही का कपडे आहे, मी नाही का प्लास्टिक आहे किंवा काही स्टिक आहे असं बोलेल का? नाही. आय हॅव मेड. मी पेपर घेऊन, मी त्या सगळ्या गोष्टी घेऊन या पुस्तकाला हा शेप दिलाय. सपोज आय हॅव दिस आयडी कार्ड. ओके, या आयडी कार्डला मी ह्या बनवला आहे, हा साचा बनवलाय, ह्याच्यामध्ये आयडी कार्ड लावलंय आणि मी ह्या प्रकारे हे बनवलंय. सो हे आयडी कार्डच राहणार आहे. आयडी कार्ड वेगळं काही बनणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. ह्याची डायरी बनणार नाही, ह्याचं वेगळं काही बनणार नाही. का? कारण मी बनवलं आहे. सो मी बनवल्यामुळे ती वस्तू तशी आहे. समजा तुम्हाला मी, आता आपण लेडीज जास्त आहोत. ओके, समजा काही विशेष भाज्या वगैरे आणून दिल्या, समजा ओके, पीठ दिलं सगळ्यांना. ओके, गव्हाचं पीठ दिलं, तर कोणी त्याच्या पुऱ्या बनवेल, कोणी चपाती बनवेल, कोणी फुलके बनवेल, कोणी पराठा बनवेल, कोणी स्टफ करून अजून काहीतरी करेल. समजा मी त्याची पुरी बनवली, तर माझ्या जवळ जे पीठ होतं त्याची मी पुरी बनवली, दुसऱ्या कोणी चपाती बनवली, दुसऱ्या कोणी फुलके बनवले. समजा एखादा व्यक्ती आहे, सुतार काम करणारा आहे, त्याला लाकूड आणून दिलं, तर त्याने त्या लाकडाचं चेअर बनवली, एकाने बेड बनवला किंवा एकाने अजून दुसरं काही वस्तू बनवली, पेटी बनवली किंवा ड्रेसिंग टेबल बनवलं किंवा दुसरं कुठलं फर्निचर बनवलं, टेबल बनवलं. ओके, सो त्या लाकडाला जो आकार देऊन बनवण्यात येणार ती वस्तू तशीच राहणार. ओके, सो तुम्ही जे बनवताय ते. आता देवाचं वचन काय सांगते? यू आर मेड रायचियस.
तुम्ही नीतिमानाची चांगली धार्मिक कृत्य करताय म्हणून तुम्ही नीतिमान नाही ठरत आहे. प्रभूने परमेश्वराने तुम्हाला नीतिमान बनवलं आहे, नीतिमान ठरवलं आहे. मग तुम्ही किती म्हणा मी वाईट आहे, मी अशी आहे, माझ्या मनामध्ये ह्या गोष्टी आहेत, बट बायबल सेज की ख्रिस्ताची धार्मिकता तुमच्यावर आहे. हालेलुया. हे माझे वस्त्र, हे माझे कपडे मी घातलेत, बट अकॉर्डिंग टू स्पिरिच्युअल रूल मी काय परिधान केले? मी ख्रिस्ताला परिधान केले. तुम्ही काही करताय म्हणून तुम्ही नीतिमान नाहीये, तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आला आहे. कोणी ठरवलं आहे? जो एकमेव परमेश्वर, देवाचा पोकरा, जो कुमारिकेद्वारे जन्मास आला, ज्याने कधी पाप केलं नाही, जो निर्दोष होता, जो पापी पाप बनला, आपले पाप स्वतःवर घेतले आणि तो देवाची योजना, वधस्तंभावर तो मरण पावला, त्याने माझी अधार्मिकता स्वतःवर घेतली, त्याची धार्मिकता मला दिली. हालेलुया. इट इज लाईक स्विचिंग क्लोथ्स, की माझे कपडे त्याने घेतले, मळकट झालेले, सगळे खराब झालेले, आणि त्याचे शुभ्र झगे, त्याचे पवित्र कपडे मला दिले. हालेलुया. आता मी जे घातलंय ती माझी ओळख आहे. प्रेज द लॉर्ड. समजा एक राजा आहे आणि एक भिकारी, एक दरिद्री आहे. ओके, समजा या राजाच्या अंगावर नाही का एकदम फाटके तुटके कपडे घातले तर लोक त्याला राजा म्हणून ओळखणार नाही. ऍट द सेम टाइम हा जो भीक मागणारा व्यक्ती आहे किंवा अत्यंत गरीब जो व्यक्ती आहे, त्याला खूप चांगले पोशाख, खूप चांगले कपडे, एकदम महागातले एखाद्या राजासारखे कपडे घातले तर लोक म्हणतील वाव काय पॉश राहतो हा, नक्कीच नाही का कोणतरी मोठ्या हुद्द्यावर काम करणारा, मोठ्या पदावर काम करणारा किंवा राजा असावा. ओके, सो तुमचे कपडे तुमची आयडेंटिटी बनतात. प्रेज द लॉर्ड. जगिक नॉलेज मी बोलत नाहीये. जगामध्ये सुद्धा नाही का लोक नाही का कपडे पाहून नाही का या बसा किंवा तुम्ही इकडे नका बसू लोकांना किंमत देतात. किती बायबल सांगतं, प्रेषित पौल काय म्हणतो माहिती का, मी माझं जीवन सुवार्तेसाठी दिलं, मी माझा प्राण दिला, मी सगळं नाही का अर्पण केलं, तरी सुद्धा नाही का मी परमेश्वराचं कुठल्याच गोष्टी नाही का माझ्या स्वतःच्या कृतीने मिळवू शकत नाही जर माझ्यामध्ये प्रीती नाही. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ म्हणून देवाचं वचन काय सांगतं माहिती, खूप सुंदर वचन आहे. थँक्यू होली स्पिरिट. देवाचं वचन सांगतं आपली धार्मिकता काय, माझी चांगली कामं, माझं नीतिमत्व काय, फाटक्या चिंध्यांसारखी, ठिगळ लावलेल्या कपड्यांसारखी. हालेलुया. मी किती पण बेस्ट करू दे, मी रोज उपवास प्रार्थना करते, कोणाला दुखवत नाही, काय करत नाही, रेग्युलर चर्चला जाते, मी प्रार्थना करते, मी वचन वाचते, कोणाशी भांडत नाही, कोणाशी उलट बोलत नाही, देव जे बोललाय ते करते, नम्रतेने वचनावर, तरी सुद्धा माझी ही चांगली कामं, माझी नीतिमत्वाची कामं काय, फाटक्या तुटक्या चिंधी सारखे. चिंधी म्हणजे काय, फाटलेलं ना, ज्या कपड्याला शिवू पण शकत नाही असा कपडा. चिंधीचा उपयोग कशासाठी करतात? आजकाल तर लोक घरात साफसफाईला पण चिंधी वापरत नाही. सगळ्या गोष्टी उत्तम क्वालिटीच्या, प्रॉपर डोर मॅट, प्रॉपर डस्टर, नॅपकिन, सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे एक वेळ होता ज्यावेळेस लोक जुने झालेले कपडे पुसण्यासाठी डस्टर म्हणून किंवा नाही का दारामध्ये पाय पुसणी वगैरे म्हणून वापरायचे. आजकाल त्यासाठी पण वापरले. चिंधीचा उपयोग कोणीच करत नाही. प्रेज द लॉर्ड. सो आपली धार्मिकता फाटक्या चिंध्यांसारखी आहे, परंतु आपल्याला देवाने त्याची धार्मिकता दिली. सो ऑलवेज बी कॉन्शियस, तुम्ही देवाच्या वचनाने घडवले गेले आहात. तुम्ही तुमच्या आई वडिलांची योजना असाल नसाल, इच्छा असाल नसाल, तुमचा जन्म कदाचित नाही का ऍक्सिडेंटल असेल, प्लॅन्ड असेल, परंतु तुम्ही दैवी योजना आहात. हालेलुया. देवाने ठरवलं म्हणून तुम्ही जन्म घेतला आहे, तुमच्या फॅमिलीने ठरवलं म्हणून तुम्ही जन्म घेतला नाही. एव्हरी मॅरिड कपल वॉन्ट्स की आपल्याला एक लेकरू असावं, एक मुलगा असावा, एक मुलगी असावी, आपली फॅमिली मोठी असावी. पण जसे जसे चॅलेंजेस येतात, प्रॉब्लेम्स येतात किंवा मुलं थोडं हट्ट करायला लागली, वाईट मार्गाला जायला लागली किंवा संकट आलं, तर लोक म्हणतात का मला ही अशी संतान दिली, का आमच्या सोबत हे झालं, आमच्याच पोटी अशी मुलं का जन्माला आली? कारण ते त्यांच्या बुद्धीने, त्यांच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतात. भलेही तुम्हाला कोणीही नावं ठेवू, तुम्ही देवाची योजना आणि तुमचा जन्म कसा झालाय, जे काही निर्माण झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. व्हॉट एव्हर इज क्रिएटेड, एव्हरीथिंग इज by the word of God. Hallelujah. Nothing is created without the word of God that has been created. Hallelujah. जे काही बनवलंय ते देवाच्या वचनाशिवाय झालेलं नाहीये, वचनाने. So what a privilege. आणि म्हणून प्रेषित पौल म्हणतो काय, आपला जन्म हा मातीपासून नाहीये, आदाम मातीपासून होता, तुम्ही मातीपासून नाहीये. सो लोक म्हणतात ना, डस्ट यू आर अँड इन डस्ट यू विल गो. युजली फ्युनरल सर्व्हिसला वगैरे मयत विधीमध्ये की आपण माती आहोत आणि मातीमध्ये जाणार. Praise God. प्रेज गॉड. आता मी माती नाहीये, कारण माती चाटण्यासाठी सैतान येणार, त्याला धूळ चाटण्याचा श्राप देण्यात आला. आय एम नॉट दॅट यू नो डस्ट, आय एम नॉट द डस्ट ऑफ द अर्थ. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ काय माहितीये का, की देवाचं वचन घेऊन तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकता, कारण हा शब्द अंधारामध्ये प्रकाशतो. जिथे तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या माइंड मध्ये, तुमच्या संसारामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या हातच्या कमाईमध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या स्पिरिच्युअल लाईफ मध्ये, तुमच्या जीवनामध्ये जिथे कुठे अंधार आहे ना, तिकडे हा शब्द प्रकाशणार आहे. हालेलुया. आणि हा अंधार त्या प्रकाशाला ग्रासणार नाही, पण हा प्रकाश त्या अंधाराला नाहीसं करून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हा प्रकाश त्या अंधाराला नाहीसं करून टाकणार. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. तुम्ही कोण आहात हे समजणं गरजेचं आहे. बायबल सेज, एफिसकरास मध्ये लिहिलंय की संपूर्ण सृष्टी सुद्धा कणत आहे. कशासाठी? परमेश्वराच्या, देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणासाठी. हालेलुया. द होल क्रिएशन ग्रोनेथ फॉर द लिबरेशन, फॉर द लिबर्टी ऑफ द सन्स ऑफ गॉड, फॉर द रिव्हिलेशन ऑफ द सन्स ऑफ गॉड. यू आर द सन्स ऑफ गॉड. हालेलुया. तुम्ही देवाचे पुत्र आहात. ज्या वेळेस तुम्ही चालताना या डोंगर, या भिंतीना, या वाऱ्याला, या समुद्राला, या पाण्याला, या सगळ्या सृष्टीला, या झाडांना माहितीये की यू आर द सन्स ऑफ गॉड. बट डू यू नो दॅट यू आर द सन्स ऑफ गॉड? तुम्हाला माहितीये का तुम्ही देवाचे पुत्र आहात? यू आर नॉट स्लेव. तुम्ही नोकर, तुम्ही गुलाम, तुम्ही चाकर नाहीये. आणि बायबल स्पष्ट सांगतं की तुम्ही देवाच्या वचनाने घडवण्यात आले. कलस्सेकरास पत्र मध्ये जर वाचलं तर तिकडे लिहिले, सर्व काही येशू ख्रिस्ताद्वारे, येशू ख्रिस्तासाठी, येशू ख्रिस्ताकरिता घडवण्यात आलं आहे. सो तुम्ही येशू ख्रिस्ताद्वारे जन्मलाय, येशू ख्रिस्तासाठी आणि त्याचा महिमा करण्यासाठी घडवण्यात आहात. देवाचे प्लॅन्स तुमच्यासाठी चांगले. दिसतोय तुम्हाला तुमच्या संसारामध्ये प्रॉब्लेम, दिसतात तुम्हाला नाही का तुमच्या वाईफ मध्ये किंवा हजबंड मध्ये काही कमजोरी, डोंट कन्फेस दोज थिंग्स. तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. शब्द परमेश्वर बोलला आणि गोष्टी घडत गेल्या. हालेलुया. इफ यू आर सेइंग माझी बायको अशीच आहे, तिला काहीच कळत नाही, ती अडाणीच आहे, तिला समजतच नाही, किंवा माझ्या नवऱ्याला व्यसनच आहे, माझा नवरा घरात पैसे देत नाही, माझी मुलं माझं ऐकत नाही, माझ्या आई वडिलांना मी किती सांगते पण ते सुवार्थ ऐकतच नाही, ते असंच आहे, ते तसंच आहे. ज्या वेळेस तुम्ही ह्या गोष्टी बोलताय, तुम्ही काय करताय? त्या गोष्टींसाठी नाही का मार्ग उघडताय. शट ऑल दोज डोअर्स. जरी समोर तुम्हाला दिसतं या गोष्टी घडत नाही, से माय फॅमिली इज ब्लेस्ड. माझ्याद्वारे माझ्या संपूर्ण घराण्याचं कारण होतंय. देवाचा अनुग्रह आहे. एक पती म्हणून किंवा एक पत्नी म्हणून जो अनुग्रह दिलाय, जो आशीर्वाद परमेश्वराने दिलाय, तो माझ्या पतीवर किंवा माझ्या पत्नीवर मी घोषित करते. माझ्या आई वडिलांचा मी सन्मान करते. माझ्या आई वडिलांवर मी देवाचं राज्य मागते. परमेश्वर त्यांचं आत्मिक मन उघड, त्यांचं समजबुद्धीचं मन उघड. आज जर ते आंधळे झाले, त्यांना ऐकायला येत नाही, त्यांना दिसत नाही, तर परमेश्वर अंतःकरणाची कठोरता काढून टाक. मध्यस्थी करा तुमच्या संसारासाठी, मध्यस्थी करा तुमच्या पती पत्नीसाठी, मध्यस्थी करा तुमच्या मुलांसाठी, त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी. तुमचा जन्म देवाच्या अविनाशी बीजाद्वारे, शब्दाद्वारे जो प्रारंभी होता, देवासह होता, शब्दच देव होता, त्या गोष्टीद्वारे झालाय. हालेलुया. विसरून जा उत्पत्तीमध्ये परमेश्वर काय म्हणाला आहे की तुम्ही मातीद्वारे जन्म, तुम्ही माती नाहीये. त्या मातीला परमेश्वराने आकार दिला. परमेश्वराने त्याचा श्वास त्या नाकपुड्यामध्ये फुंकला. बायबल सांगते श्वास म्हणजे रुवाक. रुवाक याचा अर्थ त्याचा आत्मा. त्याचा आत्मा आल्यावर ते शरीर संजीवित झालंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो यू हॅव द स्पिरिट ऑफ गॉड. यू आर द टेम्पल ऑफ गॉड. बायबल से जो विश्वास ठेवतो ना त्याच्यामधून जीवनाचे झरे वाहतात. जीवनाचे झरे. जीवनाचं नाही का पाणी थेंब थेंब गळते असं नाही दिले किंवा एक छोटीशी धार नाही लागले. झरा कसा असतो पहा. पर्वतावरून आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत पहा. आमच्या इकडे तर झालेच आहेत. तुम्ही पहा ज्यावेळेस डोंगरावरून पाऊस पडतो, पाणी पडतो, धबधब्याचं पाणी जेव्हा झरे तयार होतात ना, त्या पाण्याचा इतका फोर्स असतो, इतका फोर्स असतो ना, सगळ्या गोष्टींना स्वतःसोबत घेऊन जात आणि जिथे झरा जाणार ना तिकडे त्या गोष्टी पाहून येतं. लाईक दॅट बायबल सांगतं तुमच्या अंतःकरणातून आउट ऑफ युअर बेली शॅल स्प्रिंग फोर्थ द रिव्हर्स ऑफ लाईफ. जीवनाचे झरे तुमच्या अंतःकरणातून वाहतील. यू कॅरी लाईफ. हालेलुया. ज्या वेळेस तुम्हाला वाटेल नो मी आजाराने ग्रासलीये, मला मरावंसं वाटतंय, मला जगायचंच नाहीये, से टू युअरसेल्फ आय कॅरी लाईफ. माझ्यामध्ये जीवन आहे. जीवनाचे झरे माझ्याद्वारे वाहत आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जिथे आहात तिकडे तुमच्या आजूबाजूला, तुमच्या कामाच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, फ्रेंड सर्कल मध्ये जीवन जाते. आत्मिक गोष्टी पाहायला शिका. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बिलीव्ह द वर्ड ऑफ गॉड. पहा जे काही घडवलं ते देवाच्या वचनाशिवाय झालेलं नाहीये. सगळ्या गोष्टी वचनाने झाल्यात. That's why we are taking these confessions. I'm telling you, these are not the days to rest. ते आराम करणं, खाणं पिणं, मस्ती मजा करण्याचे दिवस नाहीये. प्रार्थना करा,
जागृत राहा. अ स्पिरिच्युअल पर्सन और अ ट्रू बिलीवर. हु इज ट्रू बिलीवर? यू नो, द वन प्रेज. नुसतं प्रार्थना करणारा नाही, द वन हु प्रेज विथ द वर्ड ऑफ गॉड. जी प्रार्थना देवाच्या वचनाने केली जाते, जे लोक तिकडे मध्यस्थी करतात, दे आर अ ट्रू बिलीवर. प्रेज द लॉर्ड. सो बायबल सेज everything, nothing was created without the word of God that has been created. So everything is by the word of God. तुम्ही देवाच्या वचनाने घडवण्यात आले आणि ते वचन अंधारामध्ये प्रकाशतं. मला वाटतं मी केलंय, मला हे असं बोलायला नाही पाहिजे होतं, मी चिडायला नाही पाहिजे होतं, मी ते करायला नाही पाहिजे होतं, आणि माझं मन मला दोषी ठरवतं की तू असं का केलं. पण बायबल सांगतं, जर तुमचं मन तुम्हाला दोषी ठरवतं तर परमेश्वर तुमच्या मनापेक्षा मोठा आहे. कारण परमेश्वर दोषी ठरवत नाही, परमेश्वर बोट करत नाही. बायबल सांगतो, उधळा पुत्र जो गेला आणि ज्यावेळेस त्यांनी यायचं ठरवलं, तो एका जमीनदाराकडे, एका मालकाकडे आला नाही, तो त्याच्या बापाकडे आला. त्याला माहितीये त्याचा बाप त्याचा स्वीकार करेल. जरी मी पुत्रत्वाचा अधिकार गमावलाय, पण तो अजूनही माझा बाप आहे. सो त्याच्याकडे ती डेअरिंग होती, त्याच्याकडे तो विश्वास होता. ही रिटर्न टू हिज फादर. नाव यू नो हु इज युअर फादर. तुमचं मन तुम्हाला दोषी ठरवेल, जग तुम्हाला दोषी ठरवेल, लोक तुम्हाला दोषी ठरवतील. इथं दोषी ठरवत नाही का? बिकॉज यू आर मेड रायचियस. तुम्हाला नीतिमान बनवण्यात आला आहे. हालेलुया. Praise the Lord. नीतिमान बनवण्यात आला. Thank you Jesus. Thank you Lord.